नमस्कार। आज आपण अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये तंदूर रोटी मिळते, अगदी त्याच पद्धतीची तंदूर रोटी घरच्या घरी बिना अवन बिना तंदूर कशी बनवायची ते बघतोय। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 2 वाट्या स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्यानंतर अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा, पाव चमचा बेकिंग पावडर घालायची, त्यानंतर अर्धा चमचा साखर घालायची, 2 ते 3 चमचे दही घालायचं। दही यामध्ये थोडंसं आंबट वापरायचं, म्हणजे आपले जे तंदूर आहेत ते छान सॉफ्ट होतात। आता याला आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर 2 चमचे तेल यामध्ये घालायचं आहे। तेल घातलं की आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडं पाणी घालूयात आणि छान सॉफ्ट असा गोळा याचा तयार करून घ्यायचा। आपण ज्या पद्धतीने चपातीसाठी कणिक मिळतो त्यापेक्षा थोडासा सॉफ्ट आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा। तर बघा, या पद्धतीने आपला हा मैदा भिजवून झालेला आहे। आता यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला आहे, त्यामुळे छान फुलण्यासाठी आपल्याला साधारण 1 ते 1.5 तास हे पीठ असंच ठेवायचं आहे। आता आपण 1 ते 1.5 तासानंतर याची रोटी बनवायला घेऊ। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला परत एकदा याला तेलाचा हात लावायचा आहे आणि पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे पीठ आहे ते छान सॉफ्ट होतं। आता यापैकी एक छोटासा गोळा इथे मी घेतला आहे। आपण जेवढी चपाती बनवतो त्याच आकाराचा इथे मी एक छोटा गोळा घेतला। आता याला लाटून घ्यायचं। थोडंसं लाटलं की याला आपल्याला कलोंजी लावायची आहे। कलोंजी म्हणजे कांद्याचे बी लावायचं, यामुळे आपली जी तंदूर रोटी आहे ती दिसायला सुरेख दिसते, त्याचबरोबर त्याची चवसुद्धा छान लागते। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, यामुळे आपली जी तंदूर रोटी आहे ती दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते। अगदी आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये तंदूर रोटी खातो त्याच पद्धतीची तंदूर रोटी आपल्याला दिसायलासुद्धा दिसते आणि खायलासुद्धा त्याची टेस्ट अप्रतिम लागते। तर आता आपण थोडीशी अंडाकृती शेपमध्ये याची तंदूर रोटी लाटून घेतली। तुम्ही गोल शेपमध्ये सुद्धा लाटू शकता। आता मागच्या बाजूने याला थोडासा पाण्याचा हात लावायचा। तर हे पाणी आपल्याला सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं आहे, फक्त हलक्या हाताने लावायचं। त्यानंतर गॅसवर तवा बघा असा धूर निघेपर्यंत गरम करायचा आणि तव्याच्या उलट्या साईडने आपल्याला ही तंदूर रोटी या पद्धतीने अशी चिपकवायची आहे आणि खालच्या साईडने सगळीकडून तवा असा फिरवत सगळीकडून आपल्याला ही रोटी भाजून घ्यायची आहे। तर तंदूर रोटी आपली सगळीकडून भाजली जावी यासाठी आपल्याला तवा असा फिरवून घ्यायचा। तर इथे तुम्ही तंदूर रोटी बघू शकता, सगळीकडून छान एकसारखी भाजली गेलेली आहे, तव्यापासून अगदी अलगद सेपरेट होते। आता तंदूर रोटी तव्यावर ठेवली, त्यानंतर यावर आपण मस्त 1 चमचा बटर लावूया। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर मिळते तशी बटर तंदूर रोटी आपली तयार झालेली आहे। खालच्या बाजूने सुद्धा तुम्ही याचा रंग बघू शकता, अगदी सुरेख आला आहे। ही मस्त गरमागरम तंदूर रोटी तुम्ही स्पेशल भाजीसोबत नक्की बनवा। पनीर मसाला, मटन मसाला किंवा मग मस्त मटार पनीर यासोबत ही तंदूर रोटी अप्रतिम लागते। तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।